सर नमस्कार. नमस्कार जी, बोला. सर मला हे विचारायचं आहे की पती पत्नीमधील नातेसंबंध जर चांगले ठेवायचे असतील तर त्यासाठी सेक्सचं किती महत्त्व आहे त्याबद्दल सांगा सर. म्हणजे परत आमच्या जागतिक आरोग्य दिनाचं जे महत्त्व आहे त्याला तुम्ही अनुसरून आनंदी जीवन जगण्यासाठी, मानसिक स्वास्थ्यासाठी जोडप्यांमध्ये तुमचं ॲक्टिव्हिटी किती महत्त्वाची असते, बरोबर आहे? हा प्रश्न आहे. हो हो. खूप सुंदर प्रश्न आणि अगदी तुमचं मनापासून धन्यवाद. का? कारण आमच्या लाखो भगिनींना हा प्रश्न विचारायचा असतो. मला वाटतं आजच्या ह्या आरोग्य दिनानिमित्त जे मानसिक आरोग्य याला म्हणतात ते त्याला अनुसरून प्रश्न विचारतात. सध्याच्या काळामध्ये लग्न होणं आणि झालेली लग्न टिकवून ठेवणं ही सर्वात मोठी समस्या आहे. सांगूया आपण. माझ्याकडे माझ्या ओपीडीमध्ये समजा एक 30% कपल जर पाहिली तर त्या ठिकाणी त्यांची एकमेव कंप्लेंट असते की सर या ठिकाणी माझ्या पार्टनरला त्यामध्ये इंटरेस्ट नाही. समोरचा पार्टनर काय म्हणतो की माझ्या पार्टनरला माझी काळजी नाही. अशा गोष्टी का घडतात? तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो, जे तुमचे हार्मोन्स आहेत, जे तुमचे अँड्रोजन्स आहेत, फिमेल्समध्ये इस्ट्रोजन आहेत, हे हार्मोन ॲक्टिवेट होण्यासाठी तुम्हाला निसर्गाने एक हे गिफ्ट दिलेलं आहे ज्याला रिच्युअल म्हणायला हरकत नाही. पण काही कारणामुळं तुम्ही त्याला वेगवेगळे अर्थ लावून त्याचा अर्थ वेगवेगळा घेतल्यामुळं बऱ्याचदा असं झालेलं आहे की त्या ठिकाणी अनबन होते. त्या ठिकाणी हे एक फिजिकल क्रिया म्हणून समजली जाते, त्यामध्ये मानसिक इन्व्हॉल्वमेंट नसते. जोपर्यंत दोघांची मानसिक इन्व्हॉल्वमेंट होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही दोघंही एकशी समरस होऊ शकत नाही. म्हणून एका वाक्यात सांगतो की सेक्शुअल लाईफ एकमेकाच्या संमतीने जे केलं जातं त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नक्कीच हार्मोन्समध्ये बदल होऊन, एन्डॉर्फिन्स तयार होऊन, टेस्टोस्टेरॉन तयार होऊन, लव्ह मॉलिक्यूल तयार होऊन तुमचं जीवन आनंदी होण्यास नक्कीच मदत होते.